महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं OMG मराठी ITI या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करतो। तर आजचा आपला क्लास ITI फर्स्ट इयर इलेक्ट्रिशियनच्या विद्यार्थ्यांकरिता आहे। आज चौथा क्लास आहे ज्यामध्ये आपण निम्मीने MCQ दिले आहेत, त्याची आपली सिरीज चाललेली आहे आणि त्याच्यामध्ये आपला तिसरा चॅप्टर चाललेला आहे। ऑलरेडी आपण तिसऱ्या क्लासमध्ये काही अर्धे प्रश्न कव्हर केलेले आहे आणि आज आपला चौथ्या क्लासमध्ये आपण काय करू, उरलेले अर्धे प्रश्न करून टाकू आपल्या तिसऱ्या युनिटचे, म्हणजेच काय वायर जॉईंट आणि सोल्डरिंग, म्हणजे काय आजच्या सेशनमध्ये हे संपून जाईल। आता त्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे, जर चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने चॅनलला काय करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करणार तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन यायला हवं। ठीक आहे, चला वळूया मग आपल्या मेन विषयाकडे। तर आजचा आपला चौथा क्लास आहे ITI फर्स्ट इयर इलेक्ट्रिशियनच्या विद्यार्थ्यांकरता, खास तेही मराठीमध्ये। ठीक आहे, तर आजच्या सेशनला सुरू करू आपण। तर आजचा क्लासमधला पहिला जो प्रश्न आहे तो 27वा आहे, कारण ऑलरेडी 26 प्रश्न आपण काय केले याच्या पूर्वीच्या क्लासमध्ये संपवलेले आहेत। त्याची लिस्ट तुम्हाला प्लेलिस्टची डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे लिंक, तिथनं तुम्ही बाकीचे पण सेशन बघू शकता, बघितले नसणार तर, आणि PDF डाउनलोड करायची त्याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवली आहे। ठीक आहे, आता बघा नंतरचा प्रश्न आहे आजचा पहिला, सर्व्हिसिंग आणि दुरुस्तीच्या कामासाठी कोणत्या प्रकारची सोल्डरिंग पद्धत वापरली जाते। ठीक आहे, आता याच्यामध्ये आहे ना, याच्यामध्ये दोन करेक्शन आहे, दोन प्रश्न चुकीचे आहेत, त्या डायग्राममुळे चुकलेले आहे समजा। आता सध्या तुम्ही कोणते कोणते दोन, तुम्हाला ही एक डायग्राम दिसणार थोड्या वेळाने नंतर, आता हा प्रश्न बरोबर आहे, आणि एक ही दिसणार। आता हे बंदुकीसारखी दिसत आहे म्हणजे गन आहे, आणि इथं तुम्हाला अरेंजमेंट दिसत आहे त्याला सोल्डरिंग आयरन आहे, पण तो टेम्परेचर कंट्रोल आहे। काय टेम्परेचर कंट्रोल, तर आता लक्षामध्ये ठेवा, दोन्ही डायग्राम लक्षात ठेवा, कारण दोन्ही उलट्या झाल्या ॲक्च्युली। प्रश्न बनवणाऱ्यांनी काय केलं, एकीकडली डायग्राम दुसरीकडे, दुसरीकडली डायग्राम पहिलीकडे असं एक्सचेंज करून टाकलं। असो, काही हरकत नाही, मी सांगतो तुम्हाला कुठे चुकलेला आहे। ठीक आहे, बघा सर्व्हिसिंग आणि दुरुस्तीच्या कामासाठी कोणत्या प्रकारची सोल्डरिंग वापरली जाते, तर लक्षामध्ये ठेवा सोल्डरिंग गनसह सोल्डरिंग हे वापरलं जातं, म्हणजे सोल्डरिंग करण्याकरता जी गन आहे, सोल्डरिंग गन आहे, त्या सोल्डरिंग गनचा वापर केला जाते कशासाठी, सर्व्हिसिंग आणि दुरुस्तीच्या कामासाठी। ठीक आहे, म्हणजे सर्व्हिसिंग आणि दुरुस्ती दोन्ही शब्द लक्षात ठेवा। ठीक आहे, तर याचं सी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे। चला नंतरचा प्रश्न ही गन आहे, हां तुम्हाला पुन्हा डबल सांगायची गरज नाही, पुन्हा समोर दिसणारच आहे, तेव्हा तुम्हाला मी दाखवतोच। ठीक आहे, त्याच्यानंतर आहे डीप सोल्डरिंग पद्धतीचा उपयोग काय आहे। ठीक आहे, आता डीप सोल्डरिंग कशासाठी केली जाते नेमकं, तर तुम्हाला माहित आहे की म्हणजे याच्या पहिल्याच्या क्लासमध्ये तुम्हाला सांगितलं याला PCB म्हटलं जातं। काय म्हटलं जातं, PCB म्हणजे प्रिंटेड सर्किट बोर्ड असं त्याचं नाव आहे। त्याच्यावरती आपले छोटे छोटे रेजिस्टन्स, कॅपॅसिटर, इंडक्टरचे खूप सारा म्हणजे इलेक्ट्रॉनिक सर्किट्स बनवण्यासाठी वापरलं जातं। तर याला सर्व समजा तुम्हाला माहिती किती छोटे छोटे असतात, तर मग त्याच्यामध्ये रेजिस्टन्स, कॅपॅसिटर हे ते आपण त्या होलमध्ये आपण टाकलं समजा आणि जोडले। आता ते एक एक सोल्डरिंग करायला किती वेळ लागणार ना, मग काय केलं जातं, सरळ ते टाकून द्यायची जिथं टाकायचं तिथे, मग त्याला पकडायचं आणि मग काय आपला जो सोल्डर जो आहे त्याचं लिक्विड फॉर्ममध्ये तयार करायचं गरम करून। ठीक आहे, मग ते पाण्यासारखं असतं, मग याच्यात काय करायचं, ते आणून असं डीप करायचं आणि काढून घ्यायचं, तर ऑटोमॅटिक खालतून पूर्ण छान पद्धतीने सोल्डरिंग होते। तुम्ही यूट्यूबवरती एखादा व्हिडिओ बघून घ्या, तुमच्या लक्षामध्ये येईल। त्याला डीप सोल्डरिंग असं म्हटलं जातं। काय म्हटलं जातं, डीप सोल्डरिंग। तर कशासाठी केली जाते, तर बघा पायपिंग वर्कसाठी नाही, कशासाठी, PCBवर लघु घटक सोल्डरिंग करण्याकरता, म्हणजे PCB वरती लघु म्हणजे छोटे छोटे जे असतात ना डिव्हाइस, त्याला जोडण्याकरता डीप सोल्डरिंगचा वापर केला जातो। ठीक आहे, डीप सोल्डरिंग काय ते समजलंच नाही तर तुम्ही त्याचं उत्तर पण सहज देऊ शकता। त्याचं सी उत्तर काय झालं, एकदम परफेक्ट झालं। त्याच्यानंतर आहे बेल्ट UG म्हणजे अंडरग्राऊंड केबलच्या एक्स चिन्हांकित भागाचं नाव काय, इथं एक्स दिला आहे। ठीक आहे, आता प्रकार वेगळे वेगळे आहे, आता तिथं बेल्टेड केबल म्हटलं आहे। ठीक आहे, आता बेल्टेड केबलसाठी इथं तुम्हाला ॲरो दाखवला आहे। ठीक आहे, आता इथचा ॲरोला काय म्हटलं जातं, लीड शीट म्हटलं जातं। बाकीचे पण वाचू शकता तुम्ही, गरज आता या प्रश्नापुरती नाही आहे, पण भविष्यामध्ये याचं काम पडतं। माझं काम आहे तुम्हाला स्पष्टपणे पुराव्यासहित तुम्हाला उत्तर देणं। ठीक आहे, तर म्हणून याला काय म्हणू आपण, लीड शीट म्हणू। काय म्हणू, लीड शीट। ठीक आहे, तर आता दांतरायचं काम नाही, सी वरती त्याचं काय उत्तर आहे, बाकीचे प्रश्न वाचायची म्हणजे बाकीचे ऑप्शन वाचायची गरज नाही आहे। चला नंतरचा प्रश्न आहे अंडरग्राऊंड केबलमध्ये जॉईंट तयार करण्यासाठी गरम, बघा जॉईंट तयार करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं गरम ओतण्याचे कंपाऊंड म्हणून कोणता इन्सुलेटिंग सामग्री वापरली जाते। ठीक आहे, आता तुम्ही काय केलं, अंडरग्राऊंड केबल आहे, केबल टाकला आणि तिथं मारला केबलला जॉईंट, तर कधी तो जॉईंट लीक होऊ शकते किंवा त्याच्यात पाणी जाऊ शकते, असं काही होऊ शकते। तर त्याला काय केलं जातं की ती जिथं अंडरग्राऊंड केला आहे तिथं एक कोणता पदार्थ टाकला जाते गरम करून, असं ते म्हटलं आहे। तर तिथं काय टाकलं जाते, तुम्हाला माहिती ना रोड बनवायसाठी डांबर
डांबर तुम्ही ऐकलं असणार, ते काळं असते ज्यांनी आपले मेन रोड बनवतात, ठीक आहे. तर ते डांबर त्याला बिटुमेन म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? बिटुमेन. तर लक्षात ठेवा, बिटुमिनस कंपाऊंड टाकलं जातं गरम करून. म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, गरम आहे तर ते पातळ आहे लिक्विड फॉर्ममध्ये, जसं ते थंड झालं तर ते काय होतं, एकदम ठोस रबर सारखं होऊन जातं. कसं होतं? रबर सारखं. मग तुम्हाला माहिती एवढ्या मोठ्या मोठ्या आपल्या गाड्या जाते तरी आपल्या रोडला काहीच होत नाही. तर सेम काय केलं जातं, केबलमध्ये जिथं जॉईंट केला तिथे त्याला पॅकिंग करण्याकरता काय केलं जाते, बिटुमिनस कंपाऊंड वापरला जाते. म्हणजे त्याला डांबर पण म्हणू शकतो आपल्या गावठी भाषेमध्ये, ठीक आहे. तर याचं सी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. चला नंतरचा प्रश्न आहे की यूजी केबलच्या बेडिंग, ठीक आहे, बेडिंग इन्सुलेशनचा उद्देश काय? आता ते आठवायचं, बेडिंगचा म्हणजे लेअर आठवून घ्यायचा. कोणत्या? CPL आणि BAS अशी. तर याच्यातल्या बिडिंगवरती प्रश्न आहे, ठीक आहे. 2-3 वेळा कराल ना तुम्हाला पूर्ण पाठच होऊन जाईल. बघा कशासाठी? यांत्रिक इजापासून केबलची संरक्षण करणे, नाही याच्यासाठी नाही. ओला आणि वायूपासून पण नाही वाचवत तो. वायुमंडलात स्थितीत आर्मोरिंगचे संरक्षण तर तो करणार नाही, ठीक आहे, कारण की आर्मोरिंग नंतर सर्वेइंग असते, ठीक आहे. आता सध्या बिडिंगवरती प्रश्न आहे. धातूच्या आवरणाचे क्षरणापासून संरक्षण करणे. क्षरण म्हणजेच काय? कोरोजन म्हणा किंवा कोरोजनच म्हणू शकता, जंग लागणे जसं म्हणतो ना, त्याला वाचवतं. आता सरळ लक्षात कसं ठेवायचं, धातूचं आवरण म्हटलंय. धातूचं म्हणजे काय? मेटॅलिक शीट. मेटॅलिक शीट म्हणजेच त्याला लीड शीट म्हणतो आपण. तर मग बी कोणाला वाचवतो? एलला वाचवतो. तो अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकता तुम्ही. शायद असाच प्रश्न आपला ऑलरेडी गेलेला आहे. त्याचं डी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. चला नंतरचा प्रश्न आहे, अंडरग्राऊंड केबल्समधील दोष शोधण्यासाठी कोणती चाचणी घेतली जाते? आता तुम्हाला माहिती आहे त्याला लूप टेस्ट म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? लूप टेस्ट. मग आम्ही नाव पण घेतलं होतं, मेरी लूप टेस्ट असं म्हटलं होतं तुम्हाला, बरोबर आहे. ते मेरी गोल्डच्या म्हणजे याच्या पहिलेच्या क्लासमध्ये मेरी गोल्ड तुम्हाला बिस्किटचं नाव सांगितलं होतं मी, बरोबर. मॅरी गोल्डमध्ये आपण तसंच मॅरी लूप टेस्ट आहे, ठीक आहे. मॅरी असं प्रोनाऊन्सिएशनचं काही नाही. त्याला लूप टेस्ट म्हटलं जातं. केबलचा दोष शोधण्यासाठी घेतो त्याला, ठीक आहे. कारण लूप कशासाठी? कारण की जो केबल शोधायचा आहे त्याला वरतून एक केबल टाकून एक प्रकारचा लूप तयार केला जातं, मग टेस्टिंग घेतली जाते. तर टेस्टिंग घेऊ आपल्याला काही नाही, फक्त लक्षात ठेवा त्याला लूप टेस्ट असं म्हटलं जाते, ठीक आहे. नंतरचा प्रश्न आहे की जर स्टँडर्ड कंडक्टरला 7 आणि स्लॅश देऊन 1.40 म्हणून नियुक्त केले असेल, म्हणजे असं लिहिलं असणार, तर संख्या 1.40 काय दर्शवते? तर संख्या 1.40 काय दर्शवते असं तुम्हाला विचारलं आहे. तर आता बघा इथं तुम्हाला सरळ केबलवरती तुम्हाला दिलेलं आहे. तर आता तुम्ही याच्यामध्ये जर बघितलं तर आता 1.40 इथं लिहिलेलं आहे, बरोबर आहे. आता हे कशाचा अर्थ असणार? त्याचा अर्थ काय? पहिले तुम्हाला सर्वात पहिले आहे ना तुम्हाला हे समजलं पाहिजे स्टँडर्ड केबल कशाला म्हणतात. स्टँडर्ड केबल म्हणजे काय? केबल म्हणजे कंडक्टर एकच राहील पण त्याच्यात बारीक बारीक तारा असतात. तुम्ही आजकाल बघितलं ना, पहिले कसं होतं, 1 अठराचा वायर म्हणजे सरळ एकच वायर येत होता, मग तो कधी तुटला तर प्रॉब्लेम यायचा, वाकायचा नाही, बरोबर फ्लेक्झिबल नव्हता, असे खूप सारे प्रॉब्लेम होते. आता आजकाल काय झालं, तो बारीकच कंडक्टर असतो पण त्याच्यामध्ये खूप सारे बारीक बारीक पुन्हा कंडक्टर मिळून एक कंडक्टर बनतो, त्याला स्टँडर्ड कंडक्टर म्हटलं जातं. तर मग असं 7 आणि स्लॅश देऊन 1.40 लिहिलं असणार तर हे 40 म्हणजे काय की एका कंडक्टर, एक जो त्याच्यात बारीक कंडक्टर आहे त्याचा डायमीटर किती आहे? डायमीटर म्हणजेच काय? व्यास. तर मग आता इथं बघा क्रॉस सेक्शन क्षेत्रफळ नाही, कंडक्टरची त्रिज्या नाही, सर्व कंडक्टरचा व्यास नाही, प्रत्येक कंडक्टरचा व्यास, बरोबर आहे. म्हणजे याचं डी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे, ठीक आहे. झालं तुम्हाला स्टँडर्ड कंडक्टर माहीत करा, पुन्हा तुम्हाला समोर कामी पडणारच आहे, ठीक आहे. ॲल्युमिनियम कंडक्टरच्या विद्युत चालकतेचे मूल्य काय आहे असं तुम्हाला विचारलं आहे. आता याचं उत्तर आहे निम्मीच्या पुस्तकामध्ये पण आहे आणि निम्मीने पण दिलं आहे, पण तुम्ही जनरली असं कुठं शोधाल ना तर इथं ही व्हॅल्यू तुम्हाला मिळणार नाही, 35 ओहम पर मीटर. आता हे पाठच करायचं आहे तुम्हाला, पण जनरली तुम्हाला ओहम पर मीटरमध्ये नाही, सिमेंट पर मीटरमध्ये याचं युनिट असतं आणि व्हॅल्यू थोडीशी वेगळी असते. तर असो काही हरकत नाही. सध्या आपल्याला काय म्हटलं आहे, कोणासाठी म्हटलं आहे? ॲल्युमिनियमसाठी म्हटलं आहे. कंडक्टरची चालकता किती आहे विचारला तर 35 ओहम पर मीटर आहे. तेच जर तुम्हाला कॉपर विचारले असते 56 म्हटलं असतं, पण आता विचारलं तेच उत्तर देऊ. त्याचं सी उत्तर काय? बिलकुल बरोबर. इथं काही लॉजिक आणि काही कॉन्सेप्ट नाही आहे, ते तुम्हाला पाठच करा. त्याच्यानंतर कोरस एक्सेस करंट प्रोटेक्शन आहे. मग तुम्हाला एक शब्द सांगितला होता मी कोरस म्हणून, ठीक आहे. तर बरोबर कोरस शब्द बरोबर लक्षात ठेवा. एक्सेस करंट प्रदान केलेल्या केबलचे रेटिंग फॅक्टर काय आहे? मग तुम्हाला हे सांगितलं होतं मी की 0.81 रेटिंग फॅक्टरला मल्टिप्लाय करायचं असते जर आपण रिवायरेबल फ्यूज यूज केला तरची गोष्ट, ठीक आहे. आता सध्या कोरस एक्सेस करंट लक्षात ठेवा, कारण कोरसमुळे काय होणार आहे, तो शब्द जर हटला ना तिथं क्लोज ओपन असा शब्द आला तर त्याची व्हॅल्यू पण बदलते आणि आन्सर पण बदलते. सध्या पुरतं लक्षात ठेवा याचं उत्तर काय? 0.81, ठीक आहे. म्हणजे याचं सी उत्तर काय झालं? एकदम परफेक्ट झालं. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे यूजी केबलमधील फेज कंडक्टरच्या तुलनेत न्यूट्रल कंडक्टरचा आकार किती असतो? तर लक्षात ठेवा जसा तुमचा केबल जर असला
आणि समजा 3 फेज केबल आहे तर त्याच्यात 3 फेजचे सारखे असते 3 फेज, आणि एक जो न्यूट्रल आहे तो न्यूट्रल काय असतो, छोटा असतो. न्यूट्रल काय असतो, छोटा, कारण 3 फेजमध्ये न्यूट्रलमधनं नाही सारखा म्हणजे शून्यासारखा करंट जातो बॅलन्समध्ये असलं तर, आणि जरी अनबॅलन्स झाला तर थोडासाच करंट जातो, वाजवीपेक्षा एका फेज एवढा करंट जात नाही. ठीक आहे, तर म्हणून तो फेजपेक्षा न्यूट्रलचा आकार कसा असतो, अर्धा असतो किंवा कमी असतो. त्याच्यामध्ये तुम्ही बघाल कमीवाला ऑप्शन नाही आहे, हाफ साईज म्हणजे फेज कंडक्टरचा अर्धा आकार असतो त्याच्या कोणाला, न्यूट्रलला. ठीक आहे, म्हणून याचं बी उत्तर काय झालं, एकदम परफेक्ट झालं. नंतरचा प्रश्न आहे की व्हॉट इज द नेम ऑफ टूलचं नाव काय. आता तुम्हाला असं डायग्राम दिलेली राहील, हे नाही दिलेलं आहे, हे मी लावलेलं आहे. ठीक आहे, कारण की आपल्याकडे इंद्रधनुष्य आहे, तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं. तर इथे काय की जसं तुम्हाला केबलला क्रिम्पिंग केलं जातं, काय केलं जातं, क्रिम्पिंग म्हणजे समजा एखाद्या नट बोल्टनी काय करायचं, तुम्हाला त्या केबलला जॉईन करायचा. मोठ्या मोठ्या मशीन व्हायब्रेट होत असतात अशा मशीन, तर त्याला काय आपल्या टेपनी जॉईन मारत नाही, त्याला तो काय केलं जातं, याला लग म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, लग घेतात आणि त्याच्यात फिट करतात, म्हणजे काय की एकदम पक्का जॉईंट झाला पाहिजे त्यासाठी. मग याच्यासाठी इथे जो कंडक्टर आहे याला याच्यामध्ये टाकलं जातं आपला कंडक्टर, आणि इथून काय केलं जातं, दाबलं जातं म्हणजे क्रिम्प केलं जातं. तर ते करायसाठी हा इन्स्ट्रुमेंट वापरला जातो, त्याला काय म्हटलं जातं, क्रिम्पिंग टूल म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, क्रिम्पिंग टूल. आता तुम्ही प्रॅक्टिकल गेले असणार तर 100% तुम्हाला ते माहीत असणार. ठीक आहे, म्हणजे याचं सी उत्तर काय एकदम बरोबर आहे. त्याच्यानंतर 38 नंबरचा प्रश्न आहेच नाही निम्मीच्या PDF मध्ये, तुम्ही चेक करून घ्यायला वाटल्यास, नाही मला तुम्ही सोडला म्हणाल. ठीक आहे, मायक्रोमीटरची रिडिंग काय आहे. आता इथं मायक्रोमीटरची ॲक्च्युली या टूलमधला मेजरमेंटचा प्रश्न आहे, पण इथं दिलेला आहे. आता हे मायक्रोमीटरचं बस एवढं तुम्हाला डायल दिलेलं आहे, याला थिंबल वगैरे म्हणतो, कशाला काय म्हणतो ते सोडून द्या. ठीक आहे, आता पहिले महत्त्वाचं पाहून घेऊ आपण की रिडिंग किती असं विचारलं आहे. तर आता बघा रिडिंग काय, मेन स्केल आपली ही असते. ठीक आहे, आणि थिंबलवरची स्केल वेगळी असते. तर मेन जी स्केल आहे आपली, मेन स्केलमध्ये जर तुम्ही बघितलं ना तर अशी जी स्केल आहे, इथं 0 आहे, 0 नंतर एक डॅश आहे, मग काय तुमचा 1 आहे, मग पुन्हा एक डॅश आहे, मग 2 आहे, पुन्हा एक डॅश आहे, मग 3 आहे, पुन्हा एक डॅश आहे, मग 4 आहे, आणि मग पुन्हा एक डॅश पाहिजे. तर इथं तुमचा काय झाला, एवढी रिडिंग आलेली आहे. म्हणजेच काय, सर्व याच्यामध्ये 0.5चं अंतर आहे, 0.5चं काय अंतर आहे. तर आता टोटल रिडिंग किती दिसत आहे तुम्हाला, 4 दिसत आहे. ठीक आहे, आणि अर्ध झालं म्हणजेच काय, +0.5 दिसतात. किती दिसत आहे, +0.5 म्हणजे जवळपास 4.5 तुमचं उत्तर पाहिजे. पण इथं 4.5 नाही, 4.55 आहे. तर याच्या मागे थोडासा काय कॉन्सेप्ट आहे, त्याचा लिस्ट काउंट घेतला जातो. आपल्या मायक्रोमीटरचा काय असतं, 0.01 असतं, आणि ही जी लाईन आहे ही लाईन कुठं आली आहे, 5 वर आली आहे, मग गुणीला 5 केलं जातं, तर याचं उत्तर येतं 0.05 येतं. मग याच्यामध्ये प्लस केलं जातं 0.05. आता न्यूमेरिकलचा विषय आहे ॲक्च्युली हा 4.55 त्याचं उत्तर येते. ठीक आहे, तर आपण इथं आता सर्कस नाही करू, मी तुम्हाला उत्तर तरी काढून दाखवलं, पुन्हा सेपरेट व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये सांगेल. ठीक आहे, आता डिटेल म्हणजे प्रश्न तर सुटलाच आहे, तरी पण आरामामध्ये सांगेल. ठीक आहे, कारण बाकी प्रत्येक विद्यार्थ्याला न्यूमेरिकल मधामध्ये बिलकुल आवडत नाही. ठीक आहे, म्हणजे माझा अनुभव आहे त्याच्यामुळे. तर याचं सी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे, किती 4.55. 4 लक्षामध्ये ठेवा, 4 जर तुमच्या लक्षामध्ये राहिलं तर तुम्ही पटकन 4 वाला उत्तर सोडाल, 4.5 पटकन तुम्ही उत्तर देऊ शकता. ठीक आहे, चला. वाहनाच्या बॉडीच्या दुरुस्तीसाठी वेल्डिंगची कोणती पद्धत वापरली जाते. आता या सोल्डरिंगची कोणती पद्धत वापरली जाते, तर एक प्रकारची ती वेल्डिंगच आहे. तुम्ही बघितलं असाल गाड्या वगैरे तुटफूट होतात, आणि तुम्ही असंही बघितलं असाल ते म्हणजे जिथं सोल्डरिंग करत असते ना तिथं अशी फ्लेम निघत असते, आग निघत असते, त्या आगेनी सोल्डरिंग केली जाते. तुम्ही जर बघितलं असणार कुठं जाल तर तुम्हाला दिसणारच कधी, किंवा TV मोबाईलमध्ये तर 100% बघितलं, पिक्चरमध्ये वगैरे बऱ्याचदा दाखवते. ठीक आहे, हिरो आपली गाडी रिपेअर करत असते, तर ते ग्लास म्हणजे फ्लेम असते त्या आगेची, म्हणजे आगच त्याला इंग्लिशमध्ये फ्लेम म्हणतो, त्यांनी तो सोल्डरिंग करत असतो गाडीचे पार्ट. ठीक आहे, तर त्याला फ्लेम सोल्डरिंग म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, फ्लेम सोल्डरिंग, म्हणजे सोल्डरिंग विथ फ्लेम असं त्याचा अर्थ आहे त्याचं, म्हणून बी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. ठीक आहे, गाडीची दुरुस्ती चालू आहे इथं. ठीक आहे, मोठ्या बघा, ठोस कंडक्टरपेक्षा स्ट्रँडेड कंडक्टरचा काय फायदा आहे. स्ट्रँडेड कंडक्टर म्हणजे मी काय सांगितलं, एक कंडक्टर न लावता असं आपण बंच करतो, छोटे बारीक त्याला स्ट्रँडेड कंडक्टर. तो काय, त्यांनी काय होते, आपला केबल असा फ्लेक्झिबल होते. काय होते, फ्लेक्झिबल होते, पटकन वाकतो पण तुटत नाही. पण एकच असला तर वाकायला त्रास होते, आणि जास्तच वाकावला तर मोडून जाईल आतमधून, बरोबर आहे. तर हे आपल्या स्टँडर्ड कंडक्टरमध्ये होत नाही. तर तुम्हाला तोच फायदा विचारला, कोणता फायदा आहे. तर बघा, खर्च कमी लागते, काही खर्च कमी नाही लागत, जवळपास खर्च तो आली वेळ तर मागात चालला जायचा. ठीक आहे, ते अधिक लवचिक असते. कसे असते, फ्लेक्झिबल असते, लवचिक असते जास्त, म्हणजे याचं बी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. नंतरचा प्रश्न आहे,
कोरस, आता बघा पुन्हा मगाचाच शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. कोरस एक्सेस करंट प्रोटेक्शन प्रदान केलेल्या 16 अँपिअर केबलची करंट कॅपॅसिटी किती असेल. आता इथं तुम्हाला फ्यूजचा विचार नाही केला, फ्यूजची गोष्ट केलेली नाही, तरी कोरस एक्सेस करंट प्रोटेक्शन म्हटलं तर तो रिवायरेबल फ्यूजलाच अप्लाय होते. तर लक्षात ठेवा 16 म्हटलं तर 16 गुणिले 0.8 करायचं. ठीक आहे, 16.8. तर तुम्ही जवळपास जर तुम्ही बघाल तर 16 जवळपास 13चं तुमचं उत्तर येईल, म्हणजे तुमचं उत्तर बी येईल. आता हे न्यूमेरिकल आहे, सोडवून दाखवणार नाही कारण वेळ जातो, मी न्यूमेरिकल सेपरेटली सांगणार. ठीक आहे, त्याचं बी उत्तर आहे, तुम्ही कॅल्क्युलेट करून बघू शकता वाटल्यास आरामामध्ये, मी इथं वेळ घालवणार नाही. चला नंतरचा प्रश्न आहे विजेच्या प्रमाणासाठी युनिट काय. आता बघा विजेचे प्रमाण म्हणजे याला काय म्हटलं जातं, चार्ज म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, चार्ज म्हटलं जातं. चार्जचं युनिट काय असतं, कुलोम असतं. काय असतं, चार्जचं युनिट कुलोम. म्हणजे काय, विजेचे प्रमाण म्हणजेच क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी. ठीक आहे, क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी चार्ज म्हणतो आपण त्याला. चार्जचं युनिट काय असतं, कुलम. ठीक आहे, म्हणूनच इथं याचं उत्तर काय राहील, बी बिलकुल परफेक्ट राहील. ठीक आहे, लक्षामध्ये ठेवा. हां, सोल्डरिंग पद्धतीचे नाव काय. आता मी तुम्हाला सांगितलं हे काय टेम्परेचर कंट्रोल सोल्डरिंग आयरन आहे, पण इथं टेम्परेचर कंट्रोलचा ऑप्शनच नाही आहे. हाच प्रश्न, ही डायग्राम ॲक्च्युली त्या दुसऱ्या प्रश्नात पाहिजे होती जिथं समोर आपल्याला मिळणार, आणि तिकडली डायग्राम इथं पाहिजे होती. तर निम्मीने काय केलं आहे, याला सोल्डरिंग गन म्हटलं, पण ॲक्च्युली सोल्डरिंग गनची डायग्राम आहे का, बिलकुल नाही आहे. सोल्डरिंग कशाची आहे, सोल्डरिंग आयरन टेम्परेचर कंट्रोलवाली आहे, पण आता इथं दिलेलं नाही. तर लक्षात ठेवा या प्रश्नाचं उत्तर बी काय एकदम परफेक्ट आहे, पण निम्मीने दिलेला सी, तर हे काय चुकीचं आहे. मी टेस्ट जर बनवली तरी याचं उत्तर मी बीच टाकणार, म्हणजे जे बरोबर आहे ते टाकणार. ठीक आहे, निम्मीन चुकी दिली म्हणजे मी काही पण करू शकणार नाही. ठीक आहे, माझं काम आहे तुम्हाला सत्यता सांगणं, मी शिक्षक आहे ना त्याच्यामुळे. ठीक आहे, पण याचं बी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. चला नंतरचा प्रश्न आहे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स EMF शोधण्यासाठी कोणते सूत्र वापरले जाते. बघा आता त्याचं तुम्हाला लक्षात काय ठेवावं लागेल, लक्षात ठेवायसाठी मधात प्लस लक्षामध्ये ठेवा. काय लक्षामध्ये ठेवा, प्लस. मग हे 2 नाही पाहिजे एवढं लक्षात ठेवा. मग आता एकच ऑप्शन उरला काय, EMFचा फॉर्म्युला पोटेन्शियल डिफरन्स प्लस व्होल्टेज ड्रॉप. तुम्हाला तर पाठ करावं लागेल, याच्यावरती काही असं खास डिस्क्रिप्शन नाही आहे. ठीक आहे, त्याचं बी उत्तर बिलकुल बरोबर आहे. त्याच्यानंतर आता बघा केबलच्या क्लोज अतिरिक्त, बघा आत्तापर्यंत पण अतिरिक्त होतं, पण इथं काय होतं, कोरस होतं. कोरस असलं तर मी सांगितलं 0.81 घ्यायचं आहे आपल्याला. काय करायचं आहे, 0.81. पण इथं शब्द काय वापरला आहे, क्लोज वापरला आहे. काय वापरला आहे, क्लोज. तर क्लोजसाठी मग काय करायचं, 1.23 हा घ्यायचा. करंट संरक्षणासाठी करंट रेटिंग घटक काय असणार, क्लोज म्हटलं तर काय करायचं 1.23, आणि जर कोरस म्हटलं असतं तर 0. काय घेतलं असतं 81. म्हणून तुम्हाला सांगितलं शब्द लक्षात ठेवा, शब्दांनी काय ॲन्सरमध्ये बदल आहे. दिसायला प्रश्न बिलकुल तुम्हाला सारखेच दिसतात. ठीक आहे, म्हणून याचं सी उत्तर काय झालं, एकदम परफेक्ट झालं. चला नंतरचा प्रश्न आहे स्टँडर्ड कंडक्टरच्या तुलनेत ठोस कंडक्टरचा तोटा काय आहे. तोटा म्हणजेच काय, नुकसान. ठीक आहे, कशाचं नुकसान विचारलं आहे, तोटा विचारला आहे कोणाचा, ठोस कंडक्टर. म्हणजे आपला सॉलिड कंडक्टर नाही, एक काय असतो आपला स्टँडर्ड कंडक्टर. तर आता काय तोटा आहे तो बघू. पहिलं कमी कडकपणा, हा तोटा नाही म्हणता येईल. लेस रिजिडिटी, तोटा नाही म्हणता येईल याला. ठीक आहे, पण कमी लवचिकता असते, हा तोटा आहे तुमचा बिलकुल बरोबर. कशाचा, तुमच्या ठोस कंडक्टरचा. तो कमी फ्लेक्झिबल असतो, नुकसान आहे ना ते. म्हणजे कसं फ्लेक्झिबल असं आपण कुठूनही केबल टाकू शकतो, काढू शकतो, वाकवू शकतो, सोपं होतं. ठीक आहे, हे तुमचा जो ठोस कंडक्टर असतो म्हणजे सिंगल कंडक्टरवाला सिस्टम असते ना, तो त्याचा काय नुकसान आहे. ठीक आहे, म्हणून याचं बी उत्तर काय झालं, एकदम परफेक्ट झालं. नंतरचा प्रश्न आहे बघा, हा प्रश्न मगाची डायग्राम दाखवली ना तिथे उलटी झाली आहे दोन्ही डायग्राम. आता टाकणाऱ्या झोपेत असणार तर त्यांनी असं चूक केल्या, काय हरकत नाही, आपण त्याला करेक्ट करू. ठीक आहे, सोल्डरिंग पद्धतीचे नाव काय. आता इथं गन दाखवली आहे, एकदम सोपं, त्याचं उत्तर गनच राहायला पाहिजे, बरोबर आहे. तर गनवाला जर उत्तर बघितलं तुम्ही तर बघा सोल्डरिंग विथ सोल्डरिंग गन. ठीक आहे, सोल्डरिंग गनसह सोल्डरिंग. ठीक आहे, तर याचं सी उत्तर असायला पाहिजे. पण निम्मीने काय केलं, याचं उत्तर टेम्परेचर कंट्रोल. म्हणजे ॲक्च्युअली टेम्परेचर कंट्रोल मगाची डायग्राम दाखवली ना ते होती बरोबर. ठीक आहे, तर पण निम्मीने दिलं आहे ही, पण हे काय चुकीचं आहे. बरोबर कोणतं आहे तुमचं, सी आहे. तुम्ही टेस्टमध्ये टाकताना याचं सीच उत्तर काय करणार, बरोबर टाकणार किंवा बरोबर टाकून ठेवलेलं आहे. ठीक आहे, तुम्ही टेस्ट जॉईन करायचे असणार तर CST लॉन्चपॅड ॲप काय करू शकता, तुम्ही डाउनलोड करू शकता. चला नंतरचा प्रश्न आहे सोल्डरिंगमध्ये कोल्ड सोल्डर दोषचा कारण काय. कोल्ड सोल्डर म्हणजे काय, कोल्ड म्हणजे थंड. ठीक आहे, तुम्ही सोल्डरिंग करत आहे आणि जे तुमचं सोल्डरिंग आयरन आहे तुम्ही गरमच करत आहे, पण ते काम नाही करत आहे, ते बिमारी आहे. त्याला बिमारी कोणती आहे, तो गरमच नाही होत आहे, तर तो सोल्डरला वितळवणार कसं, बरोबर आहे. म्हणजे पाहिजे तेवढा सोल्डर तुमचा गरम होत नाही आहे, ते त्याची ॲक्च्युली काय बिमारी आहे. तर तुम्हाला तेच विचारलं आहे सोल्डरिंगमध्ये कोल्ड सोल्डर
दोषचा काय कारण आहे, म्हणजे तुमचा वितळतच नाही, कसा वितळणार, कारण की अपुरी गरमी म्हणजे इनसफिशियंट हिटिंग, गरमीच नसणार तर तो वितळणार नाही, तर त्याची बिमारी आहे, त्याचं बी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न आहे, व्होल्ट मीटरला ॲमीटर म्हणून जोडल्यास त्याचे काय होते. आता तुम्हाला माहीत आहे, एक छोटीशी गोष्ट पटकन सांगून देतो मी. ठीक आहे, आता डीप हे आहे कॉन्सेप्ट आहे ॲक्च्युली. बघा, व्होल्ट मीटर तुम्ही नेहमी पॅरललमध्ये लावता. पॅरलल म्हणजे काय, समांतर. आणि जो ॲमीटर आहे तो कसा लावतो आपण, सिरीजमध्ये लावतो. कसा लावतो, सिरीजमध्ये. तर लक्षात ठेवा, पॅरलल जो मध्ये लावतो म्हणजेच व्होल्ट मीटर आहे, त्याचं रेजिस्टन्स आहे ना खूप हाय असते आणि ॲमीटरचं रेजिस्टन्स आहे ना खूप लो असते. आता सध्या प्रश्नात काय म्हटलं आहे की व्होल्ट मीटरला तुम्ही ॲमीटरच्या ठिकाणी लावलं तर जनरली जे सर्किट आहे त्याच्या मधामध्ये तुम्ही काय करता, ॲमीटर लावता, म्हणजे अशी जे सर्किट असते त्याच्या सिरीजमध्ये. पण आता इथं ॲमीटरच्या ठिकाणी काय लावलं, चुकीने तुम्ही व्होल्ट मीटर लावलं ना. व्होल्ट मीटरचं रेजिस्टन्स कसं असते, खूप जास्त असते. खूप काय असते, जास्त, इन्फिनिटी नसते पण खूप जास्त असते. त्याच्यामुळे याच्यातनं जाणारा जो करंट आहे तो करंट कसं राहील, एकदम कमी राहील, एकदम कमी. तर रीडिंग पण हा व्होल्ट मीटर दाखवणार तर कसा दाखवणार, तो एकदम कमी रीडिंग दाखवणार. पण हेच जर ॲमीटरला व्होल्ट मीटरच्या ठिकाणी लावलं तर तो उडून जाईल. बरोबर आहे, ॲमीटरचा प्रश्न आला तर व्होल्ट मीटरसाठी तो रीडिंग कशी दाखवणार, एकदम कमी. चुकीची आहे ना ती रीडिंग. ॲमीटरच्या ठिकाणी व्होल्ट मीटर कसा वापरू शकतो आपण, वापरू शकत नाही. बरोबर आहे, कारण कन्स्ट्रक्शनमध्ये त्याच्या काय फरक आहे. ठीक आहे, म्हणण्याचं हे उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. त्याच्यानंतर कोरस एक्सेस, बघा पुन्हा तो शब्द आला, कोरस एक्सेस करंट प्रोटेक्शन उदाहरण कोणते आहे. ठीक आहे, चे उदाहरण कोणते आहे. आता कोरस तुम्हाला सांगितलं रिवायरेबल फ्यूजसाठी हा शब्द वापरला जातो आणि तुम्हाला पहिले पण सांगितलं बरोबर रिवायरेबल लक्षात ठेवा, कारण याच म्हणजे याच शब्दावरती जवळपास 4 ते 5 प्रश्न आहे. 4 प्रश्न तर जवळपास आहेच, तुम्ही मोजून बघाल. ठीक आहे, तर याला कशाची निगडीत आहे, तो रिवायरेबल करण्यायोग्य प्रकारच्या फ्यूज युनिट या शब्दाशी निगडीत आहे. ठीक आहे, या फ्यूजच्या निगडीत आहे तुमचा कोरस शब्द. ठीक आहे, म्हणून याचं डी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, वितरण लाईनसाठी कोणते कंडक्टर वापरले जातात. वितरण म्हणजे काय, आपल्या घराच्या बाहेर तुम्ही खंबे दिसले असणार तुम्हाला, त्याच्यावरती कंडक्टर लावले, त्याला ACSR कंडक्टर म्हणतात. ते असे दिसतात, काय म्हणतात, ACSR कंडक्टर म्हणजे ॲल्युमिनियम कंडक्टर स्टील रेनफोर्स, असं लॉंग फॉर्म म्हणे समोर बघायला मिळणार. तर आता इथं काय असा ऑप्शन तर तुम्ही म्हणाल तर दिसत नाही आहे, तर याचंच दुसरं नाव काय, याला बेअर कंडक्टर पण म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, बेअर कंडक्टर. लक्षामध्ये काय म्हणतो, बेअर कंडक्टर. आता इथे ACSR ऑप्शन नाही आहे, पण याचं उत्तर काय, बेअर कंडक्टर बिलकुल बरोबर आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय होतं, सी बिलकुल परफेक्ट होतं. हा प्रश्न क्रमांक किती होता, 52. आणि मी सुरुवातीला सांगितलं तुम्हाला या चॅप्टरमध्ये किती आहे, तिसरा जो चॅप्टर आहे त्याच्यात 52 प्रश्न आहेत. आपण काय केले, 52 प्रश्न या क्लासमध्ये काय केले, पूर्ण संपवून टाकले. म्हणजे आपल्या 4थ्या क्लासमध्ये तिसरा पण युनिट काय झाला, आपला एंड झाला. नंतरचा युनिट काय असणार, 4था असणार. आता मग इथे काय घ्यायला पाहिजे, आपण ब्रेक घ्यायला पाहिजे. पण त्यापूर्वी तुम्ही काय करायला पाहिजे की जर व्हिडिओ आवडला असेल तर आठवणीने व्हिडिओला काय करायला पाहिजे, लाईक करायला पाहिजे आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायला पाहिजे. आणि जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर आठवणीने चॅनलला सबस्क्राईब करणे. आणि जर तुम्हाला याच्यानंतरचा क्लास बघायचा असणार तर नेक्स्ट व्हिडिओवरती क्लिक करून बघू शकता. तोपर्यंत ब्रेक घेतो. धन्यवाद.